नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आता सकाळ सकाळच आहे, तर थोडासा दुसऱ्या कामांना स्वयंपाकाला वेळ होता, तर मी थोडी लवकर उठल्यामुळे थोडासा वेळ होता. आणि फ्रीजमध्ये दूध बघितलं तर आठवलं की गाजरं पण ठेवलेले, मार्केटमधून गाजर आणले तर ते तसेच ठेवून दिलेले होते. तर मी स्वच्छ धुवून घेतले आणि थोडे त्याचे सालं काढून घेतले आणि कट केले. तर आपण न खिसता गाजरचा हलवा मी बनवत असते. तर कुकरमध्ये तूप टाकलं मोठ्या चमच्यानं 2-3 चमचे आणि गाजरचे तुकडे छान परतून घेतले. आणि आता साई सकट दूध टाकायचं आपल्याला. तर असं टाकून घेते मी. आपल्याला थोडंच दूध लागतं, जास्त नाही लागत. 1-1.5 कप दूध लागेल अर्धा किलो गाजरला. आणि आता घेऊया कुकरचं झाकण लावून. आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये खूप छान होतं. झाल्या बघा शिट्ट्या आता, आणि काढून बघू आता. बघा किती छान झालं. आणि मॅशरने मॅश करून घ्यायचं, छान असं बारीक होतं. या वर्षात गाजरचा हलवाच केला गेला नाही, त्यामुळे आज म्हटलं चला आज करून घेऊ. तर बघा किती छान झाला, मऊसूत अगदी. आणि वाटल्यास थोडंसं तूप अजून टाका तुम्ही, गरज वाटल्यास. तर मग अर्धा किलो साखरला अर्धी वाटी, अर्धा किलो गाजरला अर्धी वाटी साखर टाकत आहे. आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ, काजू, बदाम, किशमिश. तुमच्याकडे जे अवेलेबल असले ते तुम्ही टाकू शकता, नाही तर जे नसले टाकायचे ते तुम्ही स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने बघा किती छान असं झालेलं आहे, एकदम लाल बुंद. आणि त्यात ड्रायफ्रूट्स किती सुंदर दिसत आहे बघा. बघून कोणालाही खावा वाटेल असा अगदी लाल बुंद दिसतोय, छान कलर टाकल्यासारखा. आणि थोडं आपण तूप टाकून घेऊ अजून 2 चमचे. आणि आता परत एकदा थोडंसं चालवून घेऊ त्याला, अजून टेस्ट वाढते. बघा किती छान दिसतो, सुरेख अगदी. कोणाकोणाला आवडतो गाजरचा हलवा नक्की सांगा. आणि बघा किती छान झाला. आता याला आपण काढून ठेवू, भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देऊ. चला तर बघा किती छान झाला. फ्रीजमधून काढला मी आणि म्हटलं थोडंसं टेस्ट करावी. तर थोडासा वाटीत घेतला आणि टेस्ट करण्यासाठी बघितला. अरे वा, किती सुंदर झाला, खूपच छान झाला बरं का. तुम्हाला पण आवडतो का नक्की सांगा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि खूप सुंदर झाला बरं का. लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.